स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या दुधाला दर, शेतकऱ्यांच्या दुधाला दर, शेतकऱ्यांना पीक विमा, केमिकल कंपनीवर कारवाई। अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, अरे या सरकारचं करायचं काय, अरे शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। माननीय खासदार राजू शेट्टी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कायम चालू असतो। खऱ्या अर्थानं आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन उपोषण चालू आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकरी हा संकटातून दूर व्हावा। खऱ्या अर्थाने सरकार याच्यासाठी कुठलंही धोरण राबवत नाही। सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्यायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभा राहणं गरजेचं आहे, परंतु शेतकऱ्याची थट्टा करतंय सरकार आणि इकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडकी सासू आणण्याचा प्रयत्न करतंय। खरा हा फंडा आहे फक्त विधानसभा होईपर्यंत। हे कुठंतरी थांबून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्याला हमी भाव मिळणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या केमिकल कंपन्या शेतकऱ्यांचं नुकसान करतायत, त्यांच्या पाठीमागे उभं राहायला तयार नाही। शेतकरी आत्महत्याच्या दारात हे शेतकऱ्याकडे बघायला सरकारला वेळ नाही, परंतु रिकामे उद्योग करण्यात सरकार व्यस्त आहे। खऱ्या अर्थाने सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे जर उभा राहिलं तर शेतकरीही सरकारच्या पाठीमागे उभा राहील। नसता येता विधानसभेमध्ये सरकारला सरकारची जागा दाखवण्याचं काम शेतकरी करणार आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी जर सरकारने खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी ही पुढे सरकारच्या पाठीमागे उभा राहील। मुख्य मागणी काय आमची आज शेतकरी संकटात असल्या कारणानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा आणि शेतकऱ्यांना जे केमिकल कंपन्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या MIDC मध्ये त्या केमिकल कंपन्या कुठेतरी दूर हलवून डोंगरामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। खऱ्या अर्थानं त्या केमिकल कंपन्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती नापीक झाली, शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये केमिकल उतरू लागलं, तरीही पोल्युशन अधिकारी त्याच्याकडे बघायला तयार नाही। सरकारला वेळोवेळी निवेदन दिले परंतु त्याच्याकडे बघायला तयार नाहीत। आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जर कर्जमाफी झाली तर शेतकरी सुखी होणार आहे, ही आत्महत्या थांबणार आहे। शेतकऱ्यांना पीक विमा नाही, पीक विमा कंपनी सरकारचा हप्ता लुटतंय, केंद्र सरकारचा हप्ता लुटतंय आणि शेतकऱ्याला ठेंगा दाखवण्याचा प्रयत्न करतंय। कुठेतरी 25% म्हणजे एका शेतकऱ्याला 1000 रुपये, कोणाला 500 रुपये अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून शेतकऱ्याला बोळवण करण्याचा प्रयत्न या पीक विमा कंपनीने केले। हे आमचे 4 मुद्दे। खऱ्या अर्थाने हे जर मुद्दे मिटत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीमागे हटणार नाही। शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीमागे हटणार नाही। मी ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हा संभाजीनगर, जिल्हा अध्यक्ष।